राजकीय हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणात सातारा, सोलापूर, सांगली या भागात बळावलेली आहे. पूर्वी असं चित्र नव्हतं, पण पोस्टमार्टेमच्या केससाठी खासदार फोन करतात आणि दबाव आणतात, असाच रिपोर्ट द्या, तसाच रिपोर्ट द्या. असा तर प्रकार कधी महाराष्ट्रात व्हायचाच नाही, पण आता सर्रास अशा घटना होतात. गुन्हा करायचा आणि तो गुन्हा दडपण्यासाठी राज्याच्या प्रमुख नेत्यांच्यावर आपले फोटो काढायचे आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रभाव आणायचा. खरं म्हणजे राज्याच्या प्रमुखांनी विचार केला पाहिजे, आपण कुणावर फोटो काढायचे आणि कुणावर नाही. कारण हे सगळ्यांचे त्यांच्यावर फोटो असतात. ते फोटो दाखवून खाली पोलीस अधिकाऱ्यांपासून सगळ्यांच्यावर दबाव आणण्याचं काम, हा उद्योग काही लोकांचा महाराष्ट्रात आहे. आम्हाला अपेक्षा ही आहे की ताबडतोबीनं ज्यांनी हा गुन्हा केला त्या अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे. तो तर आता पळून गेला, त्याला पळून जाण्याची व्यवस्थाच झाली. आता पोलीस ज्यावेळी त्या महिलेने आत्महत्या केलेल्या हातावर सगळं लिहून ठेवलेलं होतं, त्याच्या 5-10 मिनिटात त्या पोलिसाला आधी ताब्यात घेतलं पाहिजे होतं, कारण पोलिसाचं नाव घेतलेलं होतं. पोलिसाला पळून जाण्याची व्यवस्था झाली. पोलिसही पोलिसांच्या नजरेच्या पासून लांब गेले. अतिशय गांभीर्याने हा कायदा व सुव्यवस्थेचा पक्ष महाराष्ट्रात हाताळला जात नाही आणि जो शिरजोर आहे त्यालाच संधी जास्त आहे, असं सध्याचं महाराष्ट्रात चित्र आहे. पोलीसच गुन्हेगारीत सहभाग व्हायला लागले तर मला वाटतं की कायदा व सुव्यवस्था कशी आहे हे याचं वेगळं वर्णन कोणी करू शकत नाही. कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली ढासळलेली आहे. पुढारी नेते, पक्षाचे काही लोक वाचाळ पद्धतीनं बोलत असतात, समाजात अशांतता निर्माण करत असतात. समाजाला शांतता निर्माण करण्याच्या ऐवजी समाजात अशांतता कशी निर्माण करायची, जाती जाती धर्माधर्मात झगडे कसे लावायचे, यांचं पेव महाराष्ट्रात फुटलं आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आज महाराष्ट्राला यासाठी होते की त्यांनी दिलेल्या आदर्शाच्या नेमकं विरोधी सध्या राज्य चाललंय. आणि म्हणून कायदा व सुव्यवस्था ज्यांना टिकवता आली नाही, अतिशय अडचणीत अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा हा काळ दिसतोय. आणि त्यामुळं एका बाजूला महाराष्ट्रातली जनता अतिवृष्टीला, पुराला तोंड देते, दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या अत्याचाराला जनतेला तोंड द्यावं लागतंय. आणि बाकीचे प्रश्न अनेक आहेत की जे दुर्लक्षित करून नको त्या प्रश्नावर लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न हे राज्यकर्ते सतत करत असतात. किल्ले बुदरगडला ही आपला मावळा या संघटनेच्या वतीने खासदार निलेश लंके साहेबांनी ही गडकोट मोहीम या किल्ल्याचं संवर्धन, स्वच्छता करण्यासाठी केलेली आहे. हजारो मावळे, हजारो कार्यकर्ते वेगळ्या महाराष्ट्रातल्या, इथं तर कर्नाटकातही काही लोक आलेले आहेत, बेळगावून वगैरे, त्यांनी ह्या गडकोट संवर्धन आणि स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग आज घेतलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणा देणारं हे काम आमचे खासदार निलेश लंके यांनी हातात घेतले. दर महिन्याला एक गडकोट किल्ल्याच्या वर जाऊन संवर्धन व स्वच्छतेची मोहीम घेतात. सलग 8 किल्ले त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. या किल्ल्याचं वैशिष्ट्य हे आहे की दक्षिण महाराष्ट्रातला हा एक महत्त्वाचा किल्ला गड. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडून येताना परत इथं मुक्कामाला होते. इथंच जवळ मौनी महाराजांचा मठ आहे, त्यांची समाधी, जिवंत समाधी आहे. त्या समाधीच्या तिथं मौनी महाराजांना भेटून दक्षिण दिग्विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेलेले होते. ते पुन्हा परत आले, त्यावेळी मौनी महाराज नव्हते, पण त्यांनी जिवंत समाधी घेतलेली होती. त्या समाधी स्थळावर अतिशय चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेशित करून, देखरेख करून अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे. आणि ती कायमची वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या
नजरेखाली त्यांनी उभी करून घेतलेली आहे आणि त्यामुळे त्याचंही एक वेगळं वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. आणि म्हणून या सगळ्या भागात एक ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून फार मोठ्या प्रमाणात शूरांचा वीरांचा हा भाग आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा हा भाग अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ते, स्वाभिमानी जनतेचा भाग आहे आणि म्हणून या गडकोट संवर्धनाच्या मोहिमेत प्रचंड प्रतिसाद आमच्या खासदार निलेश लंकेंना आज मिळतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.